नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर गावी गेल्यावरती हा मी व्लॉग शूट केला होता. खरं तर व्हिडिओ टाकायला खूप उशीर झाला होता आणि हे बघा गावी गेल्यावरती खूप थंडी होती. स्वरूपला असं थंडी जरी असेल ना तर लवकर उठायचं, चूल पेटवायची आणि असं छान असं शेकोटीसारखं शेक घ्यायचा. खूप त्याला एन्जॉय करतो ते मोमेंट तो. त्यानंतर ब्रेकफास्ट बनवला होता आणि मी इथे शिशाला ब्रेकफास्ट करत होती. पण स्वरूपला ना इथे पोहे खायचे नव्हते. त्याला गावी झाडावरती जे रामफळ आले होते ना ते खायचे होते. तर त्यासाठी त्याला आहे ना रामफळ घेऊन आले होते त्याचे पप्पा आणि खरंच खूप गोड होते आणि भारी एन्जॉय करत होता तो सगळे मोमेंट. आहे बघा, एकीकडे मुलं छान असे खेळत होते, खात होते आणि आजी इथे भाजी निवडत होती. कारण का आता ब्रेकफास्ट झाला जरी असेल ना तरी स्वयंपाक आमच्याकडे लगेच होतो. कारण का गावी आहे ना 10 ते 11 वाजेपर्यंत दुपारचं जेवण मला नाहीये. संपलं संपलं म्हणा संपलं संपलं. बर पी. स्वरूप सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला होता आणि मुलं इथे छान अंगणामध्ये खेळत होते. तर स्वरूपचे इथे कजन देखील आले होते आणि ते देखील छान खेळामध्ये रमले होते. मुलं खेळतात तोपर्यंत आम्ही घरामध्ये स्वयंपाक करून घेत होतो. आता गावी गेलं ना तर स्वयंपाकाचं काही टेन्शन नसतं. कारण का भाजी काय करायची तो एक मोठा प्रश्न असतो आणि तोच मेन आई सोडवतात. त्यांनी आधीच ठरवलेलं असतं की ही भाजी करायची आणि ते भाजी करतात आणि मग काय भाकरी थापायची आणि चपाती बनवायच्या. एवढं इझी काम असते. पण मेन भाजीचं टेन्शन जातं त्यामुळे अगदी इझी होऊन जाते. तर जेवण झाल्यानंतर हे बघा आम्ही 11-11:30 वाजता ना शेतामध्ये गेलो होतो, ऊस खात होतो आणि एवढं छान वाटत होतं ना. तर आंब्याला बघा इथे केवढा मोहर आलेला आहे. तर जेवण वगैरे झालं होतं आणि त्यानंतर आम्ही सगळेजण बाहेर गेलो होतो. आता आम्ही सगळे जरी एकत्र बाहेर आलेलो आहेत ना तरी प्रत्येकजण आहे ना वेगवेगळ्या कारणासाठी आलेला आहे. तर मला आहे ना इथे केळी बघायला जायचं होतं. पप्पांच्या शेतामध्येही केळीची नवीन बाग लावली होती आणि तेच मी पहिल्यांदा बघायला गेली होती आणि खरंच खूप छान आली होती. काय ऑनियन? फ्रूट व्हेजिटेबल. इकडे बघून बोल. फ्रूट व्हेजिटेबल. ओके. पुढच्या पट्ट्यात बी सगळी येऊन झाले ठीक आहे. एवढं नाही पण लागले लागलं व्हायला ठीक आहे. आत 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 इकडं आहेत का कडे झाड होत लवकर. तर 15-20 मिनटं आम्ही बागेमध्ये फिरून आलो आणि ही पूर्ण बाग माझी काका आणि माझ्या भावाने केलेली आहे आणि अतिशय म्हणजे पूर्ण त्याची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे बघा फळ देखील खूप चांगलं आलेलं आहे. तर त्यानंतर आहे ना सगळ्यांना भेटून वगैरे आम्ही पुढे जाणार होतो, ते म्हणजे आईंच्या मोठ्या बहिणीकडे. खरं तर आहोंच्या मावशीचं घर फार काही लांब नव्हतं, पण असं होतं ना गावी शेतामध्ये घर असतं त्यामुळे ना आपल्याला घरची गाडी असली तरच आपण जाऊ शकतो. आणि सध्या आहे ना आईन आणि भाऊंचं असं झालेलं आहे की म्हणजे त्यांना मुलं ज्यावेळी येतील त्याचवेळी त्यांना सगळीकडे नेऊ शकतात. तर सगळ्यांना एक अशी रिक्वेस्ट आहे, जर तुमचे बहीण भाऊ जवळ किंवा लांब जरी राहत असेल तरी अधूनमधून त्यांना भेट द्या. कारण का एक ठराविक वय झालं ना की आपल्याला घर सोडून कुठे जाता येत नाही, कोणावरती तरी डिपेंड राहावं लागतं. कोणी येईल आणि मग आपल्याला बाहेर फिरायला वगैरे घेऊन जाता येईल. तर हे नाही बघा खरंच खूप इमोशनल झाल्या होत्या मावशी पण. कारण का बऱ्याच दिवसानंतर आई आणि मावशींची भेट झाली होती त्यामुळे छान अशा दोघींनी गप्पा मारल्यात आणि सगळ्यांनी मग मावशींच्या पाया पडलं. सगळ्यांना मस्तपैकी फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले एक आठवण म्हणून. आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो भाऊंच्या बहिणीकडे. तर ही दोन्ही घरं आहे ना थोडीशी जवळपास होती त्यामुळे आम्हाला जायला देखील खूप इझी पडलं.
ही नाती एवढी प्रेमळ असतात ना. तर बघा झालं असं होतं की आत्याला काही कारणामुळे आहे ना दिवाळीमध्ये कामं होती, त्यामुळे येणं जमलं नाही आहे. त्यामुळे भाऊंना आहे ना प्रवास फारसा जमत नाही आहे. प्रवासामुळे त्यांना त्रास होतो. तरीही तिकडे जायचं आहे म्हणून हे बघा भाऊ बहिणीला भेटायला एवढ्या लांब आलेल्या आहेत, कारण का प्रवास वगैरे केला की त्यांना थोडंसं पाय वगैरे सुचत आहेत. पण हे बघा आम्ही घरी गेलो आणि आत्या शेतामध्ये गेल्या आणि भाऊ आले हे समजतात लगेचच आल्या आणि एवढा खुश झाला ना, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच. आत्या आलं ना की असं मी पहिल्यांदाच घरी गेली आहे, पण त्या घरी गेले होते असं सगळ्यांनी असं आपलंसं करून टाकलं होतं बघा. मुलं देखील छान रमली होती, कारण का छोटी मुलं होती. आणि स्वरूप तर म्हणायचा मम्मा ह्या दादाला घरी घेऊन चल ना, एवढा तो त्याच्यावरती छान असं सायकल खेळत होता, एन्जॉय करत होता. तर इथे बघा थोड्या वेळाने नंतर आम्ही चहापाणी वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्हाला आता आईंच्या बहिणीशी आम्ही भेटलो होतो, भाऊंच्या बहिणीशी. तर आहो आणि शशीदादा ह्यांच्या देखील बहिणींना आम्हाला भेटायचं होतं. खरं तर काय झालं होतं, मला आहे ना एवढं काही व्हिडिओ शूट करता आलं नाही आहे. त्यानंतर पाहुणचार वगैरे झाला. तर मी पहिल्यांदाच ह्यांच्या मावशीकडे आणि आत्याच्या घरी गेली होती, त्यामुळे दोन्ही ठिकाणी ओटी भरली होती. पण मला तिथला काही व्हिडिओ शूट करता आला नाही. सगळ्यांच्या घरीच आम्ही 15 ते 20 मिनटं अशी धावती भेट घेऊन आलो होतो. आणि खरंच आहे ना आईन आणि भाऊंना खरंच खूप आनंद झाला होता, कारण काय ना बऱ्याच दिवसानंतर ते भेटले होते. आणि जाता जाता आम्ही आहोंच्या बहिणीकडे देखील जाणार होतो. ही तिन्ही घरं अगदी जवळपास आहे, त्यामुळे आम्हाला सगळ्यांची अशा भेटीगाठी घेणं शक्य झालं. आणि एक छान आठवणी म्हणून सगळ्यांबरोबर फोटो व्हिडिओ काढले आणि त्यानंतर लगेचच आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तर त्यापुढचं आहे ना काही आम्हाला व्हिडिओ शूट करता आला नाही जास्त. तर आम्ही घरी गेल्यावरती आहे ना ताई स्वयंपाक करत होते आणि दरवाजा उघडा होता आणि आम्ही अचानकच गेलो. तर बघा आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद.